नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनलवर। तर मी म्हणजे घराचा ब्लॉग टाकला तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आल्या, काहींच्या अशा पण आल्या की ज्या घरात राहता तुम्ही ते तुमचं स्वतःचं आहे का? हो, माझं स्वतःचं आहे आणि मी कॅश मध्ये घेतलेलं आहे आणि 7-10 वर्ष झालेत ह्या फ्लॅटला। आणि मी जशी बोईसरला आले तशी मी रेंट नाही राहिलेली, मी स्वतःच घेऊन जेव्हा कोपरगावून आम्ही निघालो तेव्हा मी स्वतःचं पहिले इकडे रूम बनवलेला, त्याच्यानंतर आम्ही इकडे शिफ्ट झालो पप्पा आम्ही असं केलेलं। तेव्हापासून मी रेंटनं नाही राहिले आणि मी तिकडे आपलं पहिलं सगळ्यात पहिले तिकडे राहायची, त्याच्यानंतर मी इथं स्वतःचं बनवलं म्हणजे स्वतःचं घेतलं तेव्हाच आम्ही आलो इकडे पण फ्लॅटमध्ये। तर हे पण स्वतःच आहे आणि तिथे तर मी असं बनवते का की थोडंसं मन लागेल, इथं काय आतमध्ये थोडंसं मन नाही लागत काही नाही। आणि तिकडे असलं तर थोडंसं बघू, थोडं काही भाज्या वगैरे लावू, तुम्हाला तर सांगितलंयच मी। आणि किटूला बी थोडंसं खाली खेळायला जमेल आणि सगळं थोडंसं गुंतवणूक होईल, म्हणजे मन बी रमल्या जाईल, एकटं ते घरात बी नाही बरं बी नाही वाटत आणि सारखा आजारी गोळ्याचा सहारा घ्यावा लागतो, त्याच्यामुळे नाही गोळ्याचा सहारा घ्यायचा। तिकडे जास्त हे पण असतात माणसं वगैरे, ऑफिस पण जवळच आहे म्हणजे दोन्ही पण होईल, इकडे पण बघता येईल। हा ये आला बघा, एवढा पसारा केलाय ना त्यांनी का विचारूच नका, सगळे केळी सांडवल्या सगळ्या। आणि कालच्या ब्लॉक मध्ये हा दिसला नाही ना तर मला एवढा ओरडलाय ना, मला काय बोलतो तू काल मला एकट्याला टाकून कशी गेली, काय बोलतो तू सांग, बोल तू बोल बरं, बोल ना त्यांना सांग, मग तू सांग ना त्यांना मी तुला एकट्याला टाकून गेलेली ना, काल ब्लॉक मध्ये नव्हता ना तू त्याने ब्लॉग पाहिला मी टीव्हीत लावला आणि मला बोलतो आई मी कुठे आता, आई मी कुठे आता। मी सांगितलं किट्टू मी तू पप्पा जो होता झोपला होता म्हणून मी ठेवून गेली तुला घरीच। बोल हा यायचंय, मग मी आता आवरलंय तर लगेच बोलतोय यायचंय तू जाशील लगेच, हा चल लगेच आता आपण जाऊ। चला आता आम्ही जातो, पप्पा गेलेत गाडीच म्हणजे तिकडे पण आहे साईटवर आणि त्यांना आपण नाही बोललं का ते स्वतः पण कामं करू लागतात। आणि मग तब्येत काल रात्री पाठ दुखत होती त्यांची, मी त्यांना सांगितलं स्वतः कामं करू नका, आपण लेबर लावले ना, तुम्हाला स्वतःला काय गरज आहे कामं करायची, पण ते काय ऐकत नाहीत। मी तिकडे असले का तर नाही करत आणि मी नसले का स्वतः करतात आणि मग रात्री खूप पाठ दुखत होती, जेवले पण नाही ते आणि मग असेच झोपले। मी सांगितलं कामं करू नका, असं काय नाही, करायला जातो काय होईल काय, असं काय आता वय नाही राहिले एवढे कष्टाचे कामं करायचे। तू पण असंच झोपला, तू का असंच झोपला, तुझं काय दुखत होतं, काय दुखत होतं सांग, तसं नाही करू, ब्लॉक मध्ये असं करायचं नाही, मग ते बोलतील हुशार पोरगं नाही। आणि मला शिकवत होता यू बोल, यू जी मला अभ्यास घेत होता, मला अभ्यास घेत होता आता रुसलाय। चला भेटू आपण, ऑफिसला जातो म्हणजे कामावर जात होता साईटवर, आता 1-2 महिने धावपळच राहणार आहे। हा नाही, किट्टूला नाही घेऊन चालली, हा किट्टूला घेऊनच नाही चालली, काय एवढा पसारा केला त्यांनी, मी त्याला घेऊन नाही जाणार। हा त्यांनी एवढा पसारा केला तुम्हाला माहिती नाही, हा जिकडे पाहता तुम्ही हॉलमध्ये सगळ्याकडे इथं बरं यायचं। चल बाबा चाल मस्ती करू नको, चल आता किटूला घेऊन जाते मी, हा चल किटूला घेऊन जाते। तुला मी सांगितलं तर पतंग लई मोठी आहे, एक पतंगच्या ऐवजी 3-3, 4-4 पतंग आणि मागं पळावं लागतंय, इतकं मागं पळावं लागतंय। चल थोडंसं बसू, चल एक पेपर परत पतंग घेतात परत इथे एक पेपर शोधायचा मला, चल काय झालंय मग का पळाला तिकडे, तुला एवढी मोठी पतंग होती, तू काय लागायचं मला सांग। अरे दाखवलं पण 3-3 पतंग झाले, आता घेतला काय त्यांनी, चालूच आहे। आणि असा रोडला पळाला होता, बापरे मला तो पकडायला पण जमाना, अशी पळाली मी त्याच्या मागं, इकडे दे आता खाली किट्टू रे। आणि जरा पप्पाला सांगा, पप्पा स्वतः कामं करतात याचे, इकडे बसा तुम्हाला जरा बोलायचे, तिकडे जाऊ। अरे लय काळा पडलो मी आता, काय लय काळे पडले, दाखवू द्या काय, काळा पोरं 2च माणसं, दोनच आहे पण ते बरं नाही, कलर 2च आहेत का हो, हा मी इकडे जाते, काळ्याचे आणि भरायचे 2च कलर, त्याच्यामध्ये काय आहे, हा पण मग ते मला बरं वाटत नाही, काय बरं नाही वाटत सांगा, काळा तोंड दिसत ते मध्ये बरं वाटत नाही। आता उन्हात एवढ्या राहतात तर काळ पडेल, मग आता काम करायच लागतं मग पण काम करू नका ना, नुसतं काम करून घ्या, तुम्हाला सांगितलं तुम्ही स्वतःच करा, काहीच बोलू देत नाही किट्टू माझा। तर रात्री काय केलं, पप्पानी जेवले पण नाही, मी रात्री पप्पाला बोलले की एक काम करा, तुम्ही का बरं एवढे थकलात, बोलले मी लय काम केले, म्हटलं काय काम केलं, बोलतात की मी फार माती उचलू लागलो, माती उचलावं लागते ना, मुरुम उचलू लागलो, म्हटलं वा कामाला येतो मला, लोकांना मदत करायला लागते ना। मग मला म्हणतात की तू 2-3 गमेला उचलू काय बरं, म्हटलं नाही बाबा माझी चल मी पण नका उचलू आणि मी पण नाही उचलत, पण दोघं पण नाही उचलत, पण खरंच माझ्याच्याने एक गेमला खालून वरती उचललं नाही जाणार,
पहिलं उचललं असं मी, असं नाही. हा मग उचलला काम म्हणजे करावं लागतात असं नाही. अगं मदत सगळ्याला करावं लागते. आता यांनी बाहेर खुर्ची दिली. थांबा 1 मिनिट, इकडे आता 1 मिनिट. बाहेर किती रोडला गाड्या येतात पाहिलं का? चल 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 लोक बाहेर करू नको. गाड्या इकडे काम करावं लागतं. बरं चालेल. तुम्हाला करायचं तर करा. मी काय तुम्ही सांगून तुम्ही ऐकणार का? आपलं असू द्या पण नाही करायचं ना. लोकांकडून करून घ्यायचे ना, जरा ऐकायचं थोडस. आरामाने काम करतात, असं थोडं करतात बरोबर, सगळं करतात. जेवढे हातपाय चालतील तेवढेच करेल कोणी. हा ते बोला, पण मग जेवढं करायचं तेवढंच करतील ना. प्रत्येकाला मग करतात ना, पहिल्यापासून करतात बिचारे. पण आपण तिथं थांबलो ना. हा थांबा तुम्ही, मान्य मला, थांबा पण करू नका. हा मग आता ते तुमचं काय करू शकता. मग हे करा, टेन्शन घेऊ नका. मग रात्री लगेच माझा हात पाय दुखतात आणि हे दुखतात. तुला सांगितलं मग काय मग करायचं नाही ना का? तुम्हाला बोलली उचलायचं नाही. तुला आपण दोघं गेलो असतो. बापरे, उचलले आता टाइम गेला तर उचलायचा, आता नाही राहिला. चला पण आता पण नका करू एवढंच. बरं पण नका करू. तुम्हाला सांगितलंय ना, तुम्ही कामावर विशालला रोज पाठवीन सकाळीच उद्यापासून. हा तुम्ही जायचं नाही मग साईटवर. रोज विशाल जाईन सकाळपासून. हा राहू दे, ते बाकीचे काम नंतर करेल. रेटिंग वगैरे तिथं साईटवर जाऊन करेल. हा मग तुम्हाला पाठवणार नाही. चला. हा A few hours later. आताशी बोलला बाबा, रात्री झाली चल घरी, नाही तर बोलतच नाही. बसायलाच बोलतोस आता. झालं थकला आता खेळून. थकला का खेळून? चल. काय बाबा, किट्टून अशी मस्ती केली आज तिकडे ऑफिसला. तुम्ही लेट आला. गाडीचे तिकडे भाजीपाला आणला ना. तिकडे लग्नाला जायचं होतं. हळदीला तुम्ही जा. हळदीला आता 9 वाजले, 9:15. कधी तयारी करू? 9:15 वाजले. मग किती वाजले? 8:30 वाजले. आता 8:30 वाजले, पण मी तयारी करायचं. पोराचं दूध तापवणं, काय करणं. काय आला असं जाऊन कसं काय चालू? दोघं पण गेलो असतो ना. दोघं पण गेलो असतो कुठलं घेऊन. अरे बापरे, मला नाही वाटत मी येऊ शकते तयारी करून. मी लय थकली खरोखर. आणि तुम्ही इकडचा लाईट पण नाही लावला. लाईट लावलेला ना. मला वाटते मी भाजी आणलेला दाखवते तुम्हाला. काय आणलं ते इथंच. मला मस्ती मग अशीच करून गेलं एवढे. चमचे अंकल ते सगळेच काढून ठेवले. अख्खं भांड्याची खेळणं चाललं होतं बाई. काय करून काय नाही याला आता. तुला लईच पसरा काढते. तू असं नको पसरा करायला जाऊ. खेळायला बसला होता तो असाच. खेळायला असं खेळत असतं का? भांडे काढून करून गेला तो. आणि ये रे इकडे. आता कालच्या ब्लॉक मध्ये घेतलं नाही तर किती टेन्शन आलं दादा. हा त्याला लय टेन्शन आलं होतं. मस्त फ्लावरची रेसिपी दाखवते. फ्लावर मला खायला, तुला खायला. हे पण किटूलाच खायला. अजून काय किटूला खायला? बटाटे, कोथिंबीर. अरे एवढं नाही खावा. तसं नाही खाते, तसं नाही खात. ती कोथिंबीर मस्त खिचडी मध्ये टाक. अरे बापरे, भाजी धुवून खायची. ते धुवून हे रे तुला मटर देऊ. मटर सोडून देते माझ्या बाळाला. हा मटर सोडून देते. थांब दादा. खातो का पाय आधी तू? थकली हो बाई मिले. आता हळदीला काय करा तुम्ही जा. मी आता तयारी करून नाही येऊ शकत. आपण दोघं गेलो असतो ना, लगेच येऊ आपण माग. परत चेंज करावं लागेल मला. तयारी करावं लागेल. किट्टूचे हातपाय तोंड धुवून त्याला तयारी करावं लागेल. मग मी जेवतो. मग तुम्ही जा मस्त पाहिजे. मग जाऊ उद्या लग्नाला. लग्नाला नाही जमणार. आज जा आणि देऊन या. बस झालं. लग्नाला जमणार नाही ना आपल्याला, कामच ना. हा ना. मग कसं काय जाणार नाही. जाऊ दे यार. दादा. आणि आता आम्ही हा ब्लॉग इथं चेंज करू. तुम्ही किट्टू तुला ऑफिसला किती मजा येते सांग? किती मजा येते तुला ऑफिसला? खूप मजा येते. नको आता घेऊन खालचं घेऊ आता. दुसरे किट्टू त्यांना बोल किती मजा येते तुला ऑफिसला. आणि तुम्हाला काय शिकवत होता मग? अशी तो मला शिकवत होता. हा युट्यूब चॅनल बोल म्हटलं. युट्यूब चॅनल. मग ए बोल म्हणलं. ए बी बोल. बी. अजून कसा शिकवत होता मला तू? असं मला शिकवते तो. अरे दादा मला सगळं येते रे शोन्या. म्हटलं मला तू शिक फक्त. तू शिक रे दादा, मला सगळं येते. चला पहिल्या ब्लॉगला भरपूर प्रेम दिलं, चांगल्या कमेंट आल्या. हा शोना. हा 1
आता मी मस्त तयारी करते, म्हणजे फ्रेश होते, रिलॅक्स. मग जेवण बनवून ठेव, मी काही जेवणार नाही तिकडे. तिकडे लग्नात जाऊन मी जेवणार नाही. माझ्या हळदीला कळ जेवण कर. जेवण या तिकडनं मी आम्हाला काही खिचडी भात वगैरे बनवते किट्टूला मला विशालला. असं कसं करता अगं आहेर करून येईन मी माग. मग तुम्हाला भाकरीच करावं लागते मला, आमचं खिचडीवर चालेल. मग तिथं काय आपलं काय भाकरी बनवून साखर होत्या याला हळदीला भाकरी बनवून ठेवलेलं आहे. भाकरी नाही बनवल्या, पण तुम्ही काय करा माहितीये का, तिथं हा असं भात डाळ भात नाही बिर्याणी भात आहे काहीतरी मस्त हळदीला. तुम्ही काय करा, मला मी तुम्हाला सांगते, तिकडे जेवण या विशालला ना. आम्हाला खिचडी भात बनवते, मस्त दही आणते, लोणचं पापड दही आम्ही आमचं खातो आणि गरम गरम झोपतो. तुम्ही लगेच या, आहेर द्या एका तास. तरी पण मी तिथं गेला फोन करीन तुला, जेवण जेवलो मी का नाही जेवलो. बापरे, म्हणजे त्रास आहेच मला असं. अगं नाही म्हणजे तू बनवून ठेव, मग मी डाळ भात टाकत तुम्हाला जर नाही डाळ भात टाकते. काहीतरी तुला फोन करतो मी, काहीतरी मस्त भाजी बनवते. का आणलं चिकन मटन? चिकन कुठं आणलं? नाही आणलं, बरं झालं. वाचली मी आज बनवायची आहे, कारण की मला तर इच्छा पण नाही खाण्याची आणि काहीच करण्याची, आणि ते थकल्याने बी येऊन जाते. चला मी आता हा ब्लॉग इथे चेंज करते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. इकडे किट्टू, आता माझं किट्टू बोलायला येईल. हा इकडे दादा, चल लवकर लवकर. परत तुला नाही घेतलं बोलतोस बाबा. ये लवकर लवकर, ये लवकर, नाही जायचं तुला. ये लवकर लवकर, हा ये लवकर लवकर. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि खूप खूप प्रेम द्या खरात मम्मीला.